कंधार येथील प्रसिद्ध अशी श्री संत साधू महाराज संस्थांची पायी दिंडी परंपरा ही 300 वर्षाची आहे। ही मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी अशी पायी दिंडी 300 वर्षापूर्वी मूळ पुरुष श्री संत साधू महाराजांनी सुरू केली। सुरुवातीच्या काळामध्ये या दिंडीमध्ये सहभागी असणारे जे भाविक भक्त होते हे 100 ते 200 पर्यंतची संख्या या पायी दिंडीमध्ये होती। परंतु कालांतराने या दिंडीचं स्वरूप बदललं आणि आज आधुनिक काळामध्ये ह्या दिंडीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कंधार पासून निघालेली ही दिंडी हजाराच्या संख्येत असते। परंतु जसजसं पंढरपूर जवळ येईल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर जसजसं जवळ येईल त्यावेळेस ही दिंडी 25 ते 30 हजारापेक्षा अधिक भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी असतात। अशा या प्रसिद्ध दिंडीचं स्वरूप अतिशय व्यापक असतं। या दिंडीमध्ये जसे टाळकरी असतात, पताकाधारी असतात, विनेकरी असतात। भाविक भक्तांची संख्या ही लक्षणीय असते। या दिंडीचं प्रस्थान आज दुपारी 12 वाजता अतिशय विधिवत अशी पूजा करून ही दिंडी मजल दरमजल करत पंढरपूरकडे ही दिंडी प्रस्थान करत आहे। या दिंडीमध्ये सहभागी भाविक भक्तांना शहरामधले नागरिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पुढारी हे दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना नाश्त्याची, फराळाची, पाण्याची व्यवस्था करत असतात। अशा पद्धतीची या भक्तिरसामध्ये चिंब होणारी ही दिंडी आज मुंबई पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। या दिंडीमध्ये आज घडीला महिलांची संख्या ही लक्षणीय अशा स्वरूपात आहे। या दिंडीला मार्गक्रमण करत असताना कंधार पासून बाहेर निघालेली ही दिंडी गोलेगाव फाटा, बुराकी गड, लोहा, माळाफोळी अशा मार्गाने अहमदपूर, चाकूर, चापोली, लातूर अशा पद्धतीने मजल दरमजल करत मुक्काम करत कुठल्याही पाण्या पावसाची, वाऱ्या वादळाची तमाने बाळगता ही दिंडी अतिशय भक्तिभावानं ही पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। स्थान हे अतिशय भाविक भक्ताचं श्रद्धास्थान आहे। या संस्थानामध्ये अतिशय भक्तिभाव जतन केला जातो। महिला, पुरुष या पंचक्रोशीतील भाविक भक्त या गादीचं दर्शन घेण्यासाठी अतिशय भक्तिभावानं आपला माथा या संस्थानामध्ये टेकवत असतात। कंधारमध्ये ज्या गाद्या आहेत त्या गाद्यामध्ये साधू महाराज संस्थानाची ही गादी आणि ही दिंडी ही अतिशय प्रसिद्ध अशी असून या दिंडीला वेगळेपण या मराठवाड्यामध्ये नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा असा इतिहास आहे। या संस्थानाचे 8वे वंशज एकनाथ महाराज, मठाधिपती हबप एकनाथ महाराज या दिंडीचे नेतृत्व यांचं मार्गदर्शन असून ज्ञानेश्वर महाराज हे दिंडीचे चालक आहेत। अशा पद्धतीने ही दिंडी गेल्या 300 वर्षापासून अविरतपणे ही चालू असून फार मोठ्या प्रमाणामध्ये या दिंडीचे सहभागी भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि मार्गक्रमण करतात।
भावना ज्या आहेत, पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं, पांडुरंगाच्या चरणी जावं, ते प्रत्येक वारकऱ्याची शेवटची इच्छा जी असते ती शेवटची इच्छा अशा प्रकारची आहे. आणि त्या इच्छेपोटी सगळे वारकरी पंढरपूरच्या रस्त्यांनी निघालेले आहेत.